वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खास नवरात्रीसाठी तुमच्यासोबत एक भन्नाट असा पदार्थ शेअर करत आहे. खूप सोपा आणि खायला खूप खमंग असा लागतो. बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि बनवल्या पटकन गरमागरम खाताही येतो. अगदी 5च मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. खायला खूप छान, खूप खमंग अशी लागते. खूप जास्त वेळ लागत नाही, खूप जास्त साहित्य लागत नाही. अगदी मोजून 5च मिनिटात होणारी अशी ही मस्त छान अशी रेसिपी बनवायला खूप सोपी अशी राहते. तर चला तर यासाठी लागणारी जी चटणी आहे ती बनवून घेऊ. चटणी अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही हा पदार्थ दह्यासोबत जरी खाल्ला तरीही आरामात तुमचे पोट मस्त असे भरू शकते. पण या ठिकाणी मी थोडीशी चटणी बनवली आहे, थोडेसे शेंगदाणे. हे सर्व जे मी माप दाखवत आहे ते एका व्यक्तीसाठी आहे. 2 मिरच्या, थोडे शेंगदाणे, आल्याचा तुकडा, थोडं मीठ आणि थोडं खोबरं घेतलं आहे. आणि या ठिकाणी मी थोडंसं पीठ घेत आहे. तर हे पीठ कुठलं आहे, तर ही मी नाही का उपवासाची भाजणी केली आहे. ह्या उपवासाच्या भाजणीचं हे पीठ आहे. मी हे पीठ एकदाच तयार करून ठेवते. म्हणजे हे पीठ आपल्याला महिना, 2 महिने, 3 महिने, हवं तर तुम्ही 6 महिने हे पीठ स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा वापरू शकता. तर या ठिकाणी मी 1 वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तोही व्हिडिओ नक्की पाहून घ्या आणि याप्रमाणे पीठ तयार करून ठेवा. 6 महिने आरामात टिकतं. परत-परत करण्याची गरज राहत नाही. तर या ठिकाणी मी आता 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि चटणीसाठीचा चटणीसाठीचं साहित्यही साईडला तयार करून ठेवलं आहे. तर 1 वाटीच पीठ घ्यायचं आहे. फुल भरलेली ही वाटी नाही, अगदी अर्धी वाटी. आणि जर मोजायचं म्हटलं तर साधारणपणे 50 ग्रॅम एवढं हे मी पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला थोडं-थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि हे पीठ आपल्याला छान असं खलवून घ्यायचं आहे. थोडं-थोडं पाणी करून टाकल्यास यामध्ये गुठळ्या ज्या आहेत त्या गुठळ्या होत नाहीत. म्हणून आपल्याला थोडं-थोडं पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं याचं एक पातळसर बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे उपवासाचं धिरडं आहे. हे उपवासाचं धिरडं किंवा हा उपवासाचा डोसा खूप छान आणि खूप खमंग मस्त असा लागतो. याला तुम्हाला खूप वेळ ठेवण्याची गरज नाही. फक्त पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे आणि लगेच तुम्ही हे धिरडे करायला घेतले तरीही चालतं. फक्त यामध्ये खलवत असताना लम्स किंवा गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. खूप छान मस्त असं हे पीठ आपल्याला खलवून घ्यायचं आहे. थोडं-थोडं करून पाणी टाकून मग आपण जर पीठ खलवून घेतलं तर यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या वगैरे होत नाहीत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नक्कीच देत आहे. एकदा जाऊन नक्की पहा की ही भाजणी मी कशी तयार केली होती. खूप साधी, सिंपल आणि खूप सोपी अशी ही रेसिपी आहे. आता आपल्याला यामध्ये काही पदार्थ ॲड करून घ्यायचे आहेत. बॅटर आपल्याला खूप जास्त घट्टही करायचं नाही आणि खूप जास्त पातळही करायचं नाही. अगदी आपण डोसा बनवतो तसं किंवा डोशाच्या बॅटरपेक्षा अगदी थोडंसं पातळ आपल्याला याचं बॅटर ठेवायचं आहे. आता हा पदार्थ बनवण्यासाठी जे बॅटर जसं हवं आहे तसं बॅटर माझं तयार झालेलं आहे. या बॅटरमध्ये आपल्याला आता काही पदार्थ टाकून घ्यायचे आहेत. तर चवीनुसार आपल्याला सर्वात पहिलं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालं. मीठ थोडंसं बेतानीच टाकायचं आहे. थोडंसं आपल्याला अळणीपणा जाणवला तरीही चालेल. जेव्हा आपण हे तयार करतो तेव्हा ते मीठ मीठ जे आहे ते बरोबर होऊन जातं. त्यानंतर थोडेसे जिरे, जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तरच ऑप्शनल आहे हा पदार्थ. नक्की करा. सॉरी, नक्की टाका किंवा नका टाकू, तुमची मर्जी. आणि या ठिकाणी मी एक मिरची जी आहे ती कट करून घेतली आहे. मिरची अगदी बारीक कट करायची आहे. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर अवश्य टाका किंवा तुम्ही खात असाल तर टाका. नाही टाकलं किंवा स्किप केलं तरीही चालेल. आता आपलं हे बॅटर जे आहे ते तयार आहे. सर्वात प्रथम पहिल्यांदा आपण चटणी जी आहे ती बारीक करून घेणार आहोत. या ठिकाणी चटणीला फक्त मिक्सरमधून काढायची आहे. फोडणी वगैरे काहीही द्यायचं नाही. आता छानपैकी चटणी मी बारीक करून ठेवली आहे. थोडंसंच पाणी टाकलं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अशी चटणी तयार केलेली आहे. गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा आहे. रोजच्या चपातीचा जो तवा असतो तोही घेतला तरी चालेल किंवा नॉनस्टिक पॅन घेतला तरीही चालेल. तव्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती आता मिडियम करायची आहे. आमच्याकडे आता नेमकी लाईट गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचा आहे तो थोडासा अंधुक दिसेल. त्यावेळेला हलकंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. अगोदर मी 2 डोसे जे आहेत किंवा 2 उपवासाचे डोसे जे आहेत ते तयार करून घेतले होते. अगदी शेवटी थोडंसं पीठ राहिलं होतं. लाईट गेल्यामुळे शूट करावं की नाही हे काही सुचत नव्हतं. पण नंतर म्हटलं चला जसं येईल तसं येईल, पण आपण याला शूट करूयात. म्हणून मग शेवटी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एक डोसा दाखवत आहे. मस्त असं आपल्याला यावरती बॅटर टाकून घ्यायचं आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती अगोदरच आपल्याला सेट करून ठेवायची आहे. गॅसची जर फ्लेम तुम्ही कमी जास्त करत राहिलात तर तव्याला चिटकण्याची शक्यता असते. त्यापेक्षा तुम्ही ही रिस्क न घेता नॉनस्टिक पॅन जर वापरला तर अतिशय बेटर.
मध्ये मध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकत चालायचं आहे आणि व्यवस्थित हे जे धिरडं किंवा हा जो डोसा आहे तो छान असा मस्त खालच्या साईडने भाजून घ्यायचा आहे आणि नंतर याला अलगद असं उचलून पलटून घ्यायचं आहे. खूप छान असे 2-3 जर आपण केले तर नंतरचे जे आहेत ते खूप छान असे पलटी होतात. खूप जास्त असायला वेळ लागत नाही. फक्त गॅसची जी फ्लेम आहे ती एकदा सेट करायची आहे. मध्ये-मध्ये त्याला कमी जास्त करायचं नाही. तर याप्रमाणे खूप असा मस्त सोनेरी रंगावरती हे धिरडं किंवा हा डोसा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जे याला नाव द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. पण अगदी 5च मिनिटात तयार होतो. खायला खूप खमंग आणि खूप भारी असं लागतो. शेंगादाण्याची जी आपण चटणी बनवली आहे ती अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही नुसतं दह्यासोबत जरी सर्व्ह केलं तरीही चालेल किंवा कुठल्याही पदार्थासोबत तुम्ही सर्व्ह नाही केलं, नुसतं असंच जरी खाल्लं तरीही भागतं. कारण यामध्ये आपण मिरची वगैरे टाकतो त्यामुळे त्याला तिखटपणा तर नक्कीच येतो. त्यामुळे इतर कुठल्या पदार्थांचीही गरज लागत नाही आणि शक्यतो उपवासाच्या दिवसामध्ये आपल्या ताटामध्ये पदार्थांची रेलचेल जी आहे ती थोडीशी कमी असावी. खायला थोडंसं कमी खावं कारण आपण उपवास धरत आहोत. ह्या गोष्टीचं भान ठेवूनच आपण आपला आहार जो 9 दिवसाचा आहे तो मेंटेन केला पाहिजे. तर या ठिकाणी आता मस्त असं आपलं जे धिरडं किंवा आपला हा जो डोसा आहे तो छान मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे. वरून हलकंसं मी परत 1 ते 2 थेंब तेल टाकलं आहे. याला खूप जास्त तेलही लागत नाही आणि काही नाही. मस्त असं हे 5च मिनिटात तयार होतं आणि लगेच आपल्याला रेडी टू सर्व्ह करता येतं. तर या ठिकाणी आता मी लगेच प्लेटिंग करून घेतली आहे. बरं बनवल्याबरोबर खायला खूप असं भारी वाटतं. गरमागरम जेवढं खाऊ तेवढा हा पदार्थ खूप छान आणि मस्त असा लागतो. तर नक्की नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्हाला काहीतरी करण्याचा कंटाळा येईल त्यावेळेला नक्की ही रेसिपी ट्राय करा. शेंगदाण्याच्या चटणीऐवजी दह्यासोबत हा पदार्थ खायला खूप भारी असा लागतो. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर. बाय बाय.